तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। संजय गांधी निराधार योजना व सावंतबाळ निवृत्तीवेतन योजना मधील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आता क्षणाची अतिशय महत्त्वाची सूचना समोर येत आहे की लाभार्थ्यांना आता इथून पुढे 1,500 वरून 2,000 रुपये हप्ता करण्याचे सरकारचा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे। आता याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यामध्ये कोणते लाभार्थी पात्र राहतील, कोणत्या लाभार्थ्याला मिळणार आहे, सर्व डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्या जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व लाभार्थ्यांना ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आता यामध्ये केव्हापासून तुम्हाला वाढीचा हप्ता मिळणार आहे? जानेवारीपासून किंवा फेब्रुवारी महिन्यापासून लाभार्थ्यांना हप्त्याची वाढ होण्याची शक्यता आहे। यामध्ये एक GR आला की लगेच लाभार्थ्यांना हप्त्याची वाढीचे पैसे मिळून जाणार आहे। यामध्ये कोणते लाभार्थी पात्र राहतील? ज्या लाभार्थ्यांनी KYC कंप्लीट केलेले आहे ते लाभार्थी व ज्यांचे डीबीटी अकाउंट लिंक आहे त्या लाभार्थ्यांना 2,000 रुपये हप्ता चालू होणार आहे। यानंतर ज्यांना आजपर्यंत हप्ता भेटलेला नाही त्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे, कारण तुम्ही KYC कंप्लीट केले नसल्यामुळे तुम्हाला 1,500चा हप्ता काय 2,000 रुपये हप्ता सुद्धा तुम्हाला भेटत नाही। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, KYC कंप्लीट करायची आहे। आता तुम्ही म्हणता आम्ही KYC कंप्लीट केलेली आहे, परंतु तरी तुमची KYC कंप्लीट झालीच नाही। आता यामध्ये तुम्हाला एक सांगतो, ज्या लाभार्थी KYC कंप्लीट झाली ते काय कारण आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची KYCची एक प्रोसेस आली होती KYC कंप्लीट करायची। त्यामध्ये तुम्ही KYC केली, परंतु त्यामध्ये काही एरर आल्यामुळे बरेचसे लाभार्थी योजनेतून पात्र झालेले आहेत। त्यामुळे तुम्हाला परत KYC रिपीट करायची आहे। KYC रिपीट झाली, तुमची कंप्लीट झाली सक्सेसफुली, तर तुम्हाला इथून पुढे 1,500च्या ऐवजी 2,000 रुपये हप्ता चालू होणार आहे। आता यानंतर KYC कंप्लीट झालेले मागील सर्व हप्ते मिळतील का? तर लाभार्थ्यांनो, तुम्ही आता काय करता, KYC कंप्लीट केली, परंतु तुमची KYC कंप्लीट जेव्हा होईल, समजा या महिन्यात तुमची KYC कंप्लीट झाली, तुम्हाला पुढील महिन्यापासून तुमचे हप्ते रेग्युलर चालू होणार आहे। त्यामुळे तुम्ही आधी तुमचे KYC कंप्लीट करा। जे पण तुम्हाला हप्ते चालू असतील रेग्युलर इथून पुढचे ते भेटतील, मागचे तुम्हाला थकीत हप्ते भेटणार नाही। त्यानंतर मय झालेल्या लाभार्थ्यांसाठी एक नवीन अपडेट आहे। जे लाभार्थी मय झालेले परंतु ते आता सध्या योजनेचे लाभ घेत आहेत ते लाभार्थी आता KYC होणार आहे। KYC झाली का लगेच ते लाभार्थी योजनेचा पात्र करण्यात येणार आहे, कारण मय झालेले लाभार्थी योजनेत होणार नाहीत ते। आधी नवीन अपडेट समोर आली। तुम्हाला जर हा व्हिडिओ आताचा जरा पण माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओ लाईक करा। याबद्दल काही बी डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, याचं सोल्युशन तुम्हाला 100